येती शब्दांची शुभ्र फुले, चांदण झुल्यावरती अंगणी, ओळी गाती मधुर गाणे, ती असते कविता. पावसात भिजुनी येती शब्दांचे थेंब थेंब, पावसात भिजुनी येती शब्दांचे थेंब थेंब, सरसर सरसर वाहत जाती ओळींचे किती पाट, ती असते कविता. नमस्कार रसिको. आज मन खूप भरून आले. कवितेनं काय नाही दिलं, अहो सगळंच कवितेनंच तर दिलं. आज व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रतिभावंत, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना तानगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, साहित्यदीप कार्यकारिणीतील जे सदस्य इथे बसले आहेत ते सर्व सदस्य, प्रकाशक नितीन हिरवे आणि समोर उपस्थित असलेले पुण्यातील मान्यवर संस्थांचे प्रमुख आणि रसिक भगवंत, जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, असे या सगळ्यांचे आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करते. आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि खास दिवस आहे. आज माझ्या मनाचं आभाळ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं आहे, तेही अध्यक्षा अंजलीताई कुलकर्णी आणि प्रमुख पाहुण्या ज्योत्स्नाताई तानगुडे यांच्या हस्ते. याचा मला विशेष आनंद आहे. आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल अंजलीताई तुमचे मनापासून आभार. आता माझा काव्यप्रवास. असा पारिजात हा पहिला काव्यसंग्रह 2017ला प्रकाशित झाला आणि त्यातली 16 गाणी रेकॉर्ड झाली. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांनी ती गाणी गायली. केदार पंडित यांच्या अध्यक्षतेखाली तो सोहळा MS सभागृह इथे पार पडला आणि तो कार्यक्रम संगीतमय होता, कारण सगळी गीतं होती. मंगेश बोरगावकर, रसिका गानू, निहिरा जोशी यांनी प्रत्यक्ष येऊन गाणी म्हटली होती. काही गाण्यावर नृत्य झाले आणि त्यातच गणेश वंदनावर माझी नात ध्वनी श्रोत्रिय हिने नृत्य केले. तेच नृत्य, त्या नृत्याचाच व्हिडिओ तुम्ही आत्ता इथे पाहिला. त्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला, पण एकही साहित्यिक नाही, कारण मी कोणाला ओळखतच नव्हते. 2019 मार्चमध्ये, हे वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, टर्निंग पॉइंट. कवितेचे 2 दिवस दिवंगत प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे यांच्या प्रेरणा आर्ट फाउंडेशनतर्फे कार्यक्रम होता. आम्ही दोघे कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम संपल्यावर मी माझी ओळख करून दिली आणि माझा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे, मला कविता सादर करायला मिळेल का, असं त्यांना विचारलं. ते म्हणाले, का नाही मिळणार, आमची साहित्यदीप नावाची संस्था आहे, तिथे दर महिन्याला कवी संमेलन होते आणि तुम्हाला नक्कीच संधी दिली जाईल. नंतर मी माझ्या मिस्टरांची ओळख करून दिली. ते म्हणाले, मला मिलिटरीतील लोकांबद्दल प्रचंड आदर आहे, तुम्ही काव्यसंग्रह घेऊन घरी या. आम्ही दोघे घरी गेलो आणि त्यांनी माझ्या कवितावर अंदाजे बया हा कार्यक्रम केला. मे 2019 SM जोशी सभागृहमध्ये हा कार्यक्रम झाला. मी कविता सादर केल्या आणि ज्योत्स्नाताई आणि अनिलजी निवेदन करत होते. म्हणजे ज्योत्स्नाताई जास्त बोलत होत्या, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती, तरीही ते तिथे उपस्थित होते. आज मला त्यांची आठवण झाली, त्यामुळे अनिलजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. साहित्यदीप हे पहिलं व्यासपीठ आहे जिथे मला प्रत्यक्ष कविता करण्याची संधी मिळाली. 2019 मे नंतर मी तिथे 2दा त्यांच्या कवी संमेलनात कविता सादर केल्या आणि 2020 लॉकडाऊन सुरू झालं, पण तरीही त्यांच्या ऑफलाईन कवी संमेलनात मी कविता सादर केल्या. ही संधी दिल्याबद्दल साहित्यदीप संस्था आणि ज्योत्स्नाताई, धनंजय तडवळकर यांचे मनापासून आभार. तेव्हापासून माझा काव्य सादरीकरणाचा प्रवास सुरू झाला. एकदा साहित्यदीप संस्थेसाठी जोरदार टाळ्या. कविता म्हणजे संवेदनशील मनाची अभिव्यक्ती, मनाने मनाशी केलेलं हितगुज. मग कवीला प्रत्येक गोष्टीत काव्यच दिसतं. वाचलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं सगळं शब्दातून उतरू लागतं. कविता कुणाला केव्हा कधी सुचेल सांगता येत नाही. माझ्या 4 ओळी. घंटानाद मंदिरी घुमला, शब्दांच्या झाल्या वाती. घंटानाद मंदिरी घुमला, शब्दांच्या झाल्या वाती. प्रभूच्या कृपेत भिजता, कविता बनतात ज्योती, कविता बनतात ज्योती.
कवितेचा आणि माझा तसा काही संबंध नव्हता. आपण कधी कविता लिहू, आपलं पुस्तक प्रकाशित होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण आपल्या आयुष्याची पाने तोच लिहित असतो. आणि आता या वयामध्ये कवितेमुळे जगणं आनंदात आहे. आपली कविता आपल्याला स्पर्शून जाते जेव्हा ती प्रसव होते. आणि याच्यात माझ्या 4 ओळी. माझी कविता मलाच भिडते, कुणा भिडली नाही तरी. माझी कविता मलाच भिडते, कुणा भिडली नाही तरी. अंतरंगी नाद उमटतो, देव बोलतो काहीतरी, देव बोलतो काहीतरी. माझी पहिली कविता 2007 मध्ये अमेरिकेतील माझी नात रुही हिच्या बारशाला मी पाळणा लिहिला तिथून झाली. पण गेल्या 10 वर्षामध्ये कविता जास्त लिहिल्या गेल्या. काव्यशिल्प, कालिदास प्रतिष्ठान, रंगत संगत, साहित्य प्रकाश, मनस्वी अशा पुण्यातील संस्थांच्या मी गेल्या 5 वर्षात जोडली गेले. आणि मनस्वी हा माझा पहिला व्हॉट्सॲप ग्रुप. आज या ग्रुपचे बरेच सदस्य इथे उपस्थित आहेत. पण त्यांच्यासाठी जरा टाळ्या, कारण तिथूनच माझ्या कविता लिहिण्याची आणि काय जे काही मी शिकले ते तो जो ग्रुप आहे तो पहिला व्हॉट्सॲप ग्रुप मनस्वी आहे. पण त्यानंतर करोना काळामध्ये अनेक ग्रुप खूप व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडले गेले आणि तिथे कवितांचे विविध प्रकार शिकायला मिळाले, ज्याचा मला उपयोग झाला. आणि म्हणूनच 8 वर्षानंतर असं वाटलं की आपला अजून एक कविता संग्रह यायला पाहिजे. बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या ढंगच्या कविता लिहून झाल्या आहेत. पण काम किती असतं याची मला कल्पना होती आणि हिंमत होत नव्हती. पण 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून काव्यसंग्रह काढायचं असं मी ठरवलं. आणि त्यासाठी साहित्यदीप संस्थेची मदतही घ्यायचं ठरवलं हक्कानी. प्रकाशक हिरवे यांची ओळख ज्योत्स्नाताईंनी धनंजय तडवळकरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी करून दिली, ते देखील मार्चमध्ये. आणि 1-1.5 महिन्यामध्येच पहा हा पुस्तक प्रकाशनाचा योग आला. हिरवेंच्या घरी त्यांच्या मुलीचे लग्न होते, तरीही त्यांनी वेळेत काव्यसंग्रह छापून दिला. त्याबद्दल नितीन हिरवेंचे मनापासून आभार. पुस्तकासाठी कविता निवडणे, अभिवाचनासाठी संहिता लिहिणे, कोण सादर करणार हे ठरवणे, सर्व भार ज्योत्स्नाताईंनी उचलला. माझ्या काव्यसंग्रहाची सुंदर प्रस्तावना पण त्यांनीच दिली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अभिवाचनाचा सराव एकदा आम्ही आमच्या डेक्कनच्या ऑफिसमध्ये, एकदा माझ्या घरी आणि एकदा माधव हुंडेकर यांच्या घरी, यांच्या ऑफिसमध्ये केला. आणि यामध्ये सहभागी धनंजय तडवळकर, निरुपमा, चिन्मयी आणि माधवजी यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि अभिवाचनामध्ये या सगळ्यांचा सहभाग होता. निरुपमा आणि चिन्मयी या अतिशय गोड मुली आहेत, ज्या साहित्यदीपला मिळाल्या आहेत आणि त्याही या अभिवाचनात सहभागी आहेत, याचा मला आनंद झाला. माधव हुंडेकरांची माझी पहिल्यांदाच ओळख झाली, पण त्यांनीही अतिशय सुंदर साथ दिली. मनाचा आभाळ या माझ्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ माझी पुतणी डॉक्टर तेजश्री रानडे, जी इथे आज हजर आहे, तिने अगदी पटकन तयार करून दिले. तेजू, तुझे मनापासून आभार. मनाचा आभाळ या माझ्या या सर्वामध्ये मला घरच्यांची साथ मोलाची मिळाली. सर्वजण आनंदाने सहभागी झाले. घरच्यांना माझा 75वा वाढदिवस मोठा साजरा करायचा होता. मी म्हटलं करू ना, मोठाच करू, पण जरा वेगळ्या पद्धतीने करू. आणि माझे बरेच वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे झाले. त्यामुळे माझ्याबरोबर त्यांचाही उत्साह वाढला. मी म्हटलं वाढदिवस काव्यसंग्रहाचं प्रकाशन करून करायचा. माझा असा पारिजात काव्यसंग्रह आणि आजचं मनाचं आभाळ हा काव्यसंग्रह माझे पती विंग कमांडर विजय श्रोत्रिय यांच्या प्रोत्साहनामुळेच होत आहे. मी कधीही मनावर घेतलं नाही की आपण काव्यसंग्रह करावा. त्यामुळं आत्ता सुद्धा सर्वप्रथम माझे पती विंग कमांडर श्रोत्री यांनी किती प्रिंटआउट्स काढले असतील याची गिनती नाही. कविताचं प्रिंटआउट काढा, नाही तर संहिताचं प्रिंटआउट काढा, सतत ते मला मदत करत होते. म्हणूनच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आवश्यक आहेत. माझी मुलगी वृषाली अमेरिकेहून खास कार्यक्रमासाठी आली, याचं मला विशेष कौतुक आहे. तिचीही खूप मदत झाली. कार्यक्रमासाठी खरेदी करा, पॅकिंग करा. मी, मुलगी वृषाली आणि माझी सून वसुधा आम्ही सर्वांनी शॉपिंग अगदी मिळून केलं आणि आनंद घेतला. माझा जावई अनुज आणि 2 नाती ईशा आणि रुही माझ्या पहिल्या काव्यसंग्रह प्रकाशनाला उपस्थित होते. आज त्यांची अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवत आहे.
माझा मुलगा अनिरुद्ध, काय बोलू, त्याचा उत्साह प्रचंड आहे. ते काव्य प्रकाशन करायचं म्हटल्यानंतर हे करूया ते करूया याचे सतत काहीतरी चालू होतं. मलाच त्याला थोडं कंट्रोल करावं लागलं. त्यांनी बरीच जबाबदारी उचलली. केटरिंग असेल आणि आमचा शो सिस्टीमचा स्टाफ समोर बसलेला आहे, त्यांचीही खूप मदत इथे झाली. आज जे तुम्हाला माझे पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे पोस्टर दिसत आहेत इथे किंवा बाहेर, त्या आणि ती जबाबदारी आणि दीप प्रज्वलनाची जबाबदारी माझी सून वसुधा हिने उचलली. आणि आज औक्षण जे झालं त्या औक्षणाची जबाबदारी माझी मुलगी वृषाली हिने उचलली. म्हणजे कुटुंब इतकं चांगलं आहे की सगळ्यांनी आपापला भार जो काही आहे करता येण्यासारखा तो उचलला. माझी नात ध्वनी आणि नातू विहान यांनाही माझं खूप कौतुक आहे. या सर्वांचे मी आभार मानणार नाही. या सर्वांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. माझ्या कवितेला फेसबुकवर दाद देणारे, कविता आवडली म्हणून फोन करणारे, माझा उत्साह वाढवणारे असे कितीतरी जण आज या जगात नाहीत. माझे धीर, माझी जाऊ, माझा भाऊ, माझ्या बहिणी, मैत्रिणी, मित्र आज या जगात नाही. ते सर्वजण नक्कीच आज या कार्यक्रमाला हजर असते. त्या सर्वांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. मी पाठवलेल्या निमंत्रणाचा मान राखून आज तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात. यामध्ये आज साहित्यिक लोक खूप आहेत. मागच्या काव्य संग्रहाला एकही नव्हता, पण आज माझ्या इथे बघतीये मी साहित्यिक लोक खूप आहेत. याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि या प्रेमापोटी तुम्ही आलात. सगळ्यांना नुसते मी मेसेजेस केले, खरं सांगायचं तर कुणालाही मी फोन केला नाही. मेसेजेस 2-3 टाकले. पहिल्यांदा तुम्ही सेव्ह द डेट, मग इन्व्हिटेशन टाकलं, मग नंतर पण टाकलं चहा वगैरे आहे, वेळेत काम सुरू होईल. आणि या मेसेजेसवर आज सगळे लोक इथं आले. साहित्य दीपची कार्यकारिणी सगळी इथं उपस्थित आहे. याचा मला खरोखर मनापासून आनंद आहे. माझे नातेवाईक, माहेरचे, सासरचे, माझ्या शाळेतल्या मैत्रिणी, कॉलेजातल्या मैत्रिणी, आमचे एअरफोर्सचे लोक इथे बसलेले आहेत. यावेळेला संख्या कमी आहे, सगळ्यांची थोडीफार वय झाली आहे, काही ना काही प्रॉब्लेम, तरी पण आज पुष्कळ लोक उपस्थित आहेत. आर्मी ऑल्सो, सॉरी, आर्मी ऑल्सो. हे सगळे उपस्थित आहेत. याचा मला मनापासून आनंद आहे. तुम्ही सर्वांनी माझे 4 शब्द ऐकून घेतले आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिकांसाठी, तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा जोरदार. आणि एवढं बोलून मी थांबते. जय महाराष्ट्र, जय भारत.